राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे। दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे बडे नेते हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। विलीनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे अनभिज्ञ आहेत का असा देखील सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमध्ये गाठीभेटींचं सत्र सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। एक महत्त्वाची बातमी या घडीची आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। दिल्लीमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे बडे नेते हे दिल्लीत दाखल झालेत, अशी देखील सूत्रांची माहिती आहे। तर विलीनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनभिज्ञ आहेत का असं देखील सवाल उपस्थित केला जातोय। मात्र दिल्लीमध्ये आता राजकीय घडामोडींना हालचालींना वेग आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीचे बडे नेते हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, अशी देखील सूत्रांची माहिती आहे। आणि आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। कपिल, आपण पाहतोय एकीकडे आजच शरद पवार पक्षाच्या खासदारांनी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे भेटीगाठींचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे, त्याचा नेमका अर्थ काय काढायचा? कारण आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, असं देखील सूत्रांकडून आपल्याला समजतंय। नक्कीच आपण पाहिलं तर विलीनीकरणाचा विषय हा गेली अनेक महिन्यापासून सुरू आहे, परंतु आता ह्या विषयावर अंकुश लागतोय का, याच्यावरती फुल स्टॉप येतं का, हे पाहणं गरजेचं असताना, कारण की दिल्लीमध्ये वेग वाढलेला आहे विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये। राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या संदर्भातल्या बातम्या मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत। एक वेग वाढला असं बोलू शकतो। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, कारण राष्ट्रवादीचे दोन्ही गटातले दोन मोठे नेते हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल का शरद पवार गटातील खासदार आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे। ह्याच्या आधी पाहिलं होतं की शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची एक भेट झाली होती। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील आणि फडणवीस यांचा विमान प्रवास, त्या संदर्भात काय चर्चा झाली, अशा अनेक गोष्टी एकत्र जर आपण जोडल्या तर नक्कीच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय हा आता संपत आला किंवा त्याच्यावरती आता अंकुश लागू शकतो असं आपण बोलू शकतो। विलीनीकरण नक्की होणार का ह्याच्यावरती अजून प्रश्नचिन्ह असला तरी विलीनीकरणाच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत, वारे वेगाने वाहत आहेत असं आपण बोलू शकतो। ज्या प्रकारे ह्या जरा घडामोडी होत आहेत, फडणवीस आणि जयंत पाटलांची जी भेट झाली त्या भेटीमध्ये काय झाले आहे ते सर्वच अजून गुलदस्त्यात आहेत। परंतु ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे खासदार आज नरेंद्र मोदींना भेटले, त्याचबरोबर आपल्या समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या, नरेंद्र मोदींनी आश्वासित केलं की तुमच्या सर्व समस्या आम्ही पार लावेल किंवा सोडवेल। त्यामुळे एकंदरीतच जी जवळीक वाढते आहे, ह्या जवळीकचं नक्की आपण काय याचं उत्तर आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच विलीनीकरण हा आता जवळ आलेला आणि येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपात विलीनी होऊ शकतात अशी जी चर्चा सुरू आहे त्याच्यावरती अंकुश लागू शकतो। निश्चितच कपिल, आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली होती। काल पुन्हा एकदा दोघांनी एकत्र एकाच विमानातनं प्रवास केलेला आहे। आज खासदारांनी, शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा झाली। प्रत्येक वेळेला कारण दिलं जातं की विकास कामासंदर्भात, इतरही कामासंदर्भात ह्या भेटी असतात आणि अशा पद्धतीनं भेटी घेण्यामध्ये गैर काही नाही। मात्र जेव्हा अशा पद्धतीनं दोन राजकीय पक्षातले नेते, दोन महत्त्वाच्या पक्षातले नेते अशा पद्धतीनं भेटी गाठी होतात त्यावेळेला विकास कामांव्यतिरिक्त राजकीय मुद्द्यांवर देखील चर्चा होऊ शकते। नक्कीच विकास कामात होतच असतात आणि त्यांच्या चर्चा होत असते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अशा वेळी राजकीय चर्चा सुरू असताना अशा प्रकारे भेटणं, त्यामध्ये जयंत पाटलांचं भेटणं असेल किंवा मग जे खासदार आहेत त्यांनी मोदींना भेटणं असेल, त्यामुळे चर्चा तर राजकीय चर्चा तर होणारच आहेत। सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ह्या सर्व जेव्हा चक्र सुरू असतात, दिल्लीमध्ये दोन मोठे नेते पोचलेले आहेत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती जी मीडियाकडे आहे। असं सर्व सुरू असताना मात्र सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार ह्या सर्व गोष्टींपासून लांब आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा ठाम पत्ता नाही आहे असंही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। त्यामुळे नक्की काय सुरू आहे राजकीय वर्तुळात, राष्ट्रवादीच्या खास राजकीय वर्तुळात हे पाहणं गरजेचं असणार आहे। आणि खरं तर पाहिलं तर विकास कामासाठी भेटणं हा एक जरी मुद्दा असला तरी नक्कीच ह्याच्यावरती राजकीय चर्चा झाली आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे आणि त्यासाठी दोन महत्त्वाचे नेते हे दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच विलीनीकरण जो विषय सुरू आहे तो लवकर संपेल आणि विलीनीकरण होऊ शकतं अशी राजकीय चर्चा आता होऊ लागलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच ज्या काही भेटीगाठी होत आहेत नक्कीच भेटीगाठी होणं गरजेचं आहे, विकास कामासाठी भेटणं गरजेचं आहे, समस्या सोडवण्यासाठी भेटणं गरजेचं आहे, परंतु नक्की त्याच्यामध्ये राजकीय भेटीगाठी किंवा राजकीय चर्चा ही झाली आहे असं खात्रीलायक सूत्रांची माहिती जी मीडियाकडे आहे।
अर्थातच त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ही जी चर्चा सुरू आहे विलिनीकरणासंदर्भात त्यावर आता एक ठोस उपाय निघणार का किंवा त्यावर कशा पद्धतीनं आता तोडगा निघतो, विलिनीकरण होतं का, याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी.